सर्व शासकीय अधिकारी आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब दादा, मला या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की आपल्याला माहित आहे कोरोना काळामध्ये अकलूजचं मार्केट पूर्ण स्तब्ध झालं होतं. आम्ही सर्व व्यापारी लोकांनी तुमच्यापाशी विनंती करून त्यावेळी अकलूजची मंडई असेल, अकलूजचा बाजार असेल, आठवडा बाजार हे आम्ही तुम्हाला चालू करायला लावला आणि तुम्ही प्रयत्न केला आणि त्यावेळी अकलूजची बाजारपेठ चालू झाली. परंतु आज त्या अकलूजच्या बाजारची परिस्थिती अशी आहे, बाजार राहिला एकीकडे आणि बाजार भरतोय दुसरीकडे. आम्ही अकलूज नगर परिषदला वारंवार सांगितलं की आम्हाला पहिल्या ठिकाणी बाजार द्या, कारण की जागा मोठी उपलब्ध आहे. परंतु काही व्यापारी लोकांनी त्यावेळी असं केलं, एक व्यापारी गेला का दुसरा व्यापारी गेला, दुसरा गेला का तिसरा गेला, असं करून पूर्ण 90% बाजार आज अशोका चौक मध्ये भरतोय. कारण की पूर्ण बाजार अशाच पद्धतीने मोकळा पडलाय आणि जी जागा नको होती त्या जागेमध्ये बाजार भरतोय. नगर परिषदेच्या निवडणुकी अगोदर शिवबाबांना नेऊन आम्ही तिथं 400-500 बाजारकऱ्यांची मिटिंग केली. त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं गेलं, त्या ठिकाणी दिव्य भव्य बाजार भरले जाईल, बाजारकऱ्यांच्या सुविधा दिल्या जातील. परंतु ह्या 5 महिन्यामध्ये कसलाही दिलेल्या शब्दाचा पूर्णपणे पालन झालेलं नाही. कारण की आता जी प्रश्न आहे आपला ट्रॅफिकचा, आता रणजितदादांनी सांगितलं की ती गाडी त्याचीच राहिली आहे. जर सोमवारची परिस्थिती जर बघितली आपण तर अशोका चौक, एक मिनिट, ती जे कोणाची मोटरसायकल होती त्यांना ऐकलं आणि ती बाजूला काढली बरं का त्यांना. अशी शिस्त लागली पाहिजे. तर अशी परिस्थिती आजची आहे. अशोक चौक घेऊन गांधी चौकापतूर येऊस तर एखादा 2 व्हीलरवाला जरी असला तर त्याला 1 तास लागतोय, कारण की रस्ता ते आहे फक्त 500 मीटरचाच. हे जे कारण की सर्व व्यापाऱ्यांनी जे रस्ता कॅबेज केला आणि दोन्ही साईडने दुकाने लागल्यात. व्यापारी आपलेच आहेत, परंतु गावचा व्यापारी बाजारात बसलाय, परगावचा व्यापारी रस्त्यावर बसलाय. त्याला देखील आम्ही हात जोडून 10 वेळा जाऊन सांगितलं, अरे बाबा तू आत बस, इथं ट्रॅफिकचा प्रश्न येतोय, पुढे उत्पन्न बाजार समितीचे गेट आहेत, इथून येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या गाड्या आहेत, इथं रस्ता अपुरा असल्या कारणाने तू आत बस. ती तेवढ्या पुरतं होय म्हणतात. त्यानंतर नगर परिषदला कारवाई करायला हवी तर ती म्हणते अकलूजची नगर परिषदवाली आमच्यावर अत्याचार करायला लागली. ही विरोधकाला एक मोठं भांडवल होईल म्हणून आम्ही त्यावेळी सगळ्याला हात जोडून सांगितलं की बाबा अकलूजच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे, 99% बाजार मोकळा पडलाय, तर आपण बाजारात येऊन बसावं. परंतु बाजारकरी बी काय आमचं ऐकत नाहीत. असं मी म्हणू शकत नाही की नगर परिषदनं काय प्रयत्न केले नाही, परंतु त्या ठिकाणी शक्ती करावं लागेल आपल्याला आणि त्यांना त्या ठिकाणी आणावं लागेल. हा सगळं बाजारकरीच्या वतीने सांगतोय. येत असली मंडईवाले ह्यात काय आपला बाजारवाले आहेत, मी मंडईवर काय बोलणार नाही. माझा प्रश्न बाजारचा आहे, म्हणून रणधैर्य बाजार संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी बोलायला थांबलोय. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जर ते आपण येत्या आठवड्यामध्ये ज्या सुविधा आपण गेल्या 1-2 महिन्यापूर्वी जेसीबी लावून कातड्या काढल्या त्यानंतर काही झालं नाही, परंतु प्रत्येक व्यापारी आपण दिलेल्या जागेमध्ये बसायला तयार आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमचा त्या रस्त्याच्या ट्रॅफिकचा, तर सजासजी ती मिटू शकतोय. फक्त आपल्याला थोडी ऍक्शन घ्यावी लागेल आणि त्या बाजारकऱ्यांना आत बसावं लागेल, दुसरं तर काय आपल्याला करावं लागणार नाही. म्हणून आमच्या सर्व बाजारकऱ्यांनी, आज गुरुवार बाजार आहे, माहिश्रसाई नेवरा हे सगळ्या ठिकाणी बाजारकरी गेलेत, त्यांची इच्छा आहे की आम्ही रणजित दादाला आणि बाबांना रविवारी भेटतो.
त्यांच्या वतीनं रविवारी तुम्हाला एक भेटावं लागेल, आम्हाला वेळ द्यावा लागेल ह्या हिशेवर. नाहीतर त्यांची म्हणणं आहे की आम्ही सगळीच बसलेली आहे, आम्ही परत रस्त्यावर बाहेर जातो. मग त्यासाठी आम्हाला रविवारी तुम्ही वेळ द्यावी. या ठिकाणी आरटीओचे अधिकारी आहेत साहेब, आपण जरा पेट्रोलिंग करा जुन्या अकलूज मध्ये. काय परिस्थिती आहे बघा. 10 वर्षाचा मुलगा 11 वर्षाचा मुलगा गाडी पळवतोय, करेक्ट, माझा मुद्दा. त्याच्यापाशी लायसन नाही, आई बापांना काही फिकर नाही, परंतु ती गाडी पळवतोय. कारण माझं घर जे आहे ते अकला रस्त्याच्या ह्याच्यावर आहे. आम्ही डोळ्याने रोड बघतोय, पण आम्ही सांगितलं तर त्या आई बापाला पटत नाही. मध्ये पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिला की लहान बालक जी गाडी चालवतात त्याच्यावर पोलिसांनी शिस्त लावली पाहिजे. आम्ही लावली तर गाव लेवलला आमच्यावर थोडे फोटो उचलले जातात. म्हणून मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत एकदा विनंती करतो, अकलूज अकलाय परिसर अतिशय सुंदर परिसर झालेला आहे. मग आमच्या मायमाऊली त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि 4 वाजल्यानंतर 10 वाजे ते 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी फिरतात. तर त्यावेळी छोटेसे बालक गाडी घेतात, त्यांच्या अंगावर गाडी घालतात, चुकून कट मारतात. लहान असल्या कारणाने कोण लक्ष घालत नाही, परंतु आपण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालावं एवढी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. नमस्कार. अकल 25 न्यूज, सोलापूर अकलूज. मला आठवतंय 2026. ज्यावेळेस आपले बाळासाहेब